बाथरूममधले बकेट, पाट, मग असतील तर ह्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी वेळ जातो, तर अगदी काही मिनिटामध्ये तुम्ही घरातील काही गोष्टींचा वापर करून छान व्यवस्थित स्वच्छ करू शकता. फार वेळसुद्धा जात नाही आणि कमी मेहनतीत तुम्ही ही बाथरूममधली जे बकेट असतात किंवा टॉयलेटमधल्या बकेट असतील, मग असतील, पाट असतील, तर त्यावरती काय होतं की क्षाराचे डाग जमा होतात आणि पांढरट थर किंवा एक लेअर अशी जमा झालेली असती. ते आपण वेळोवेळी जर साफ नाही केलं तर ही भांडी तुम्ही बाथरूममधली आहेत ती जर अशा पद्धतीने साफ केली तर अजिबात खराब होणार नाही. तर बघा, अशा पद्धतीचे मग असतील, आंघोळीचे असतील किंवा टॉयलेटमधल्या ज्या बकेट असतील किंवा बाथरूममधील मोठ्या बकेट असतील प्लास्टिकच्या, कोणत्याही प्लास्टिकच्या गोष्टी आपण ह्या जे सोल्युशन बनवलेलं आहे त्याने तुम्ही फार छान स्वच्छ करू शकता अगदी कमी वेळात. हे बाथरूममधले पाट असतील तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्याने साफ करू शकता आणि जास्त तुम्हाला मेहनत घ्यायची सुद्धा गरज पडत नाही. तर यासाठी लागणारं आपल्याला सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर. आणि बघा, हे धुतल्यानंतर यामध्ये किती छान फरक दिसून येत आहे. तर हे साफ करण्यासाठीचं अगदी झटपट सोल्युशन आपण तयार करून घेणार आहे. तर घरातील काही गोष्टीच इथे आपल्याला यूज करायच्या आहेत. तर बेकिंग सोडा मी इथं अर्धा चमचा एवढा घेतलेला आहे. आता तुमची किती भांडी साफ तुम्हाला करायचे आहेत यानुसार तुम्ही हे घेऊ शकता. आणि 1 चमचा कोणतीही वॉशिंग पावडर तुम्ही घेऊ शकता आणि बेकिंग सोडा जो आपण घेतलेला आहे त्यामध्ये ही वॉशिंग पावडर छान मिक्स करून घ्यायची. आणि यामध्ये कोणतंही हार्पिक तुम्ही टाकू शकता. आता हे ऑर्गॅनिक हार्पिक आहे. हे या हार्पिकने म्हणजे तुम्ही हाताने जरी भांडी घासली तर आपल्याला त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. आणि दुसरं आपलं रेग्युलर हार्पिक असेल तर त्या हार्पिकनं भांडी घासायची असतील तर मग तुम्ही ग्लोथचा वापर नक्कीच करा. आणि हार्पिक यामध्ये यूज आपण केलेला आहे त्यामुळे शक्यतो स्टीलची भांडी इथं तुम्ही घेऊ नका. वाटी वगैरे घेतली तर ती स्टीलची घेऊ नका. खराब असं एखादा बाउल घ्या, त्यामध्ये हे बनवा, कारण हार्पिकमुळे स्टीलवरती काळे डाग पडतात. तर आता हे जे तयार झालेलं सोल्युशन आहे याच्या मदतीने तुम्ही कोणतीही प्लास्टिकची भांडी असू द्यात ती छान स्वच्छ करू शकता. त्यावरती भरपूर दिवसाचे खूप जुने असे क्षाराचे डाग असतील तरीसुद्धा ते छान स्वच्छ होतात. अजिबात वेळ लागत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे पाहू शकता यावरती खूप सगळे पांढरे डाग जमा झालेले आहेत आतल्या साईडनं आणि बाहेरून सुद्धा हे अशा पद्धतीने खराब झालेलं आहे. तर यावरती आपल्याला जे आपण बनवलेलं सोल्युशन आहे ते लावायचं आहे आणि 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे तुम्हाला नंतर जास्त वेळ घासावी लागत नाही, म्हणजे तुम्हाला हाताने जास्त मेहनत करायची गरज पडत नाही. तर बघा, पाटावरती सुद्धा खूप सगळे असे क्षाराचे डाग जमा झालेले आहेत आणि रोज पाणी आणि साबण याच्यावरती जात असल्यामुळं आतल्या साईडनं सुद्धा पाट खराब होतो. आता वरच्या साईडनं आपण पटकन घासून घेतो पण आतमध्ये बघा ते घासता येत नाही आणि मग ते असंच राहून ते खराब होऊन जातं. तर अशा पद्धतीने हे जे आपण बनवलेलं सोल्युशन आहे ते सगळीकडे लावून ठेवायचं सगळ्या भांड्यांना. आणि असंच जरी तुम्ही घासत गेलं तरीसुद्धा स्वच्छ होतं. पण तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची नसेल तर हे लावून तुम्ही 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आणि 10 मिनिटानंतर तुम्ही हे परत घासून धुवून घेतलं तर छान स्वच्छ होतात. तर हार्पिकचा यूज फक्त प्लास्टिकच्या बकेटवरतीच करायचा आहे. स्टीलची बकेट याने तुम्ही साफ केली तर ती काळी पडू शकते. स्टीलची कोणतीही भांडी हार्पिकमुळे खराब होतात. त्यामुळे हार्पिकचा यूज तुम्ही गंजलेल्या जिथं फरशीवरती गंजलेले वगैरे डाग असतात ते काढण्यासाठी करू शकतात. तसेच हार्पिकचा बराच यूज आपण क्लिनिंगमध्ये करू शकतो की ज्या अवघड गोष्टी आहेत लवकर साफ होत नाहीत त्या साफ करण्यासाठी तुम्ही हार्पिकचा यूज करू शकता. कमी मेहनतीत तुमचं सगळं काम होऊन जातं. तर ह्या पाटावरती वगैरे भरपूर असे क्षाराचे डाग आहेत. तर या ठिकाणी मी ब्रश घेतलेला आहे. आता तुम्हाला ह्यामध्ये सगळं काही एवढं मिक्स करायचं होत नसेल तर तुम्ही असं डायरेक्ट हार्पिक टाकलं तरीसुद्धा चालू शकतं. तर हे थोडंसं स्ट्रॉंग हार्पिक आहे त्यामुळे या ठिकाणी हाताने न घासता हे ब्रशनं घासून घ्यायचं आणि ह्या ज्या खाचा आहेत त्या पण ब्रशने आपल्याला व्यवस्थित घासता येतात. आणि ज्या ठिकाणी राहून गेले त्या ठिकाणी तुम्ही परत घासणीचा यूज करून ते घासू शकता. आणि हातामध्ये हँड ग्लोव्ज तुम्ही घालू शकता. तर ही भांडी नंतर आता 10 मिनटं आपण त्याला ठेवून दिलेलं होतं आणि 10 मिनटानंतर परत अशा पद्धतीने घासून घ्यायचे आहेत. आता ज्या ठिकाणी राहिलेलं आहे ब्रशच्या मदतीनं जेवढं होतं तेवढं घासून घ्यायचं. नंतर राहिलेलं आहे ते मग तुम्ही असं
घासणीने घासलं तरी चालू शकतं. तर धुतल्यानंतर पाण्याखाली असं पकडून याला ब्रश फिरवला की सगळं जे काय राहिलेलं आहे, ह्या जो पाट असतो त्याचे पायावरती सुद्धा हे खूप असं लेअर जमा झालेली असते, ती सुद्धा सगळं निघून जातं. तर बाथरूमची भांडी तुम्ही बाथरूम क्लिनिंगसाठी बऱ्यापैकी हार्पिकचा यूज करू शकता. बाथरूममध्ये सुद्धा जे बाथरूमच्या टाईल्स असतात त्यासुद्धा खराब झाल्या असतील तर त्या तुम्ही हार्पिकच्या मदतीने अगदी झटपट साफ करू शकता. बाथरूमचे नळ मात्र तुम्ही पितांबरीने स्वच्छ करा. पितांबरीमध्ये थोडंसं जरी लिंबू टाकून त्याने तुम्ही नळ घासले तर अगदी छान चकचकीत नळ तुमचे स्वच्छ होतात. जसं की नवीन नळ आपण बसवले आहेत अशा पद्धतीने नळ चमकतात. फक्त बाकीच्या स्टाईल्स आहेत ज्या खराब झालेल्या त्या ठिकाणी तुम्ही हार्पिक यूज करू शकता. आणि स्टीलचं ज्या ठिकाणी बाथरूममध्ये कुठं असतील नळ असतील किंवा अजून काय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पितांबरीचा यूज करायचा. स्टीलवरचे अजिबात हार्पिकचा यूज करू नका. यामुळे आपलं स्टील तर खराब होतंच आणि ते एकदा काळं पडलं की ते नंतर आपण घाई केला ते निघत नाही. तर बघा धुवून घेतल्यानंतर पाहू शकता ही बकेट तर केवढी खराब झालेली होती. आता पाठीमागच्या साईडच्या ब्रशनं थोडंसं जिथं राहिलं तिथं तुम्ही जिथं हात किंवा घासणी आपल्याला व्यवस्थित घासता येत नाही त्या ठिकाणी ब्रशनं घासून छान कितीही खराब झालेली जुनी भांडी असू दे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने स्वच्छ करून घेऊ शकता. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता धुवून घेतल्यानंतर तुम्ही फरक पाहू शकता अगोदर आणि नंतर. तर खूप सगळे क्षाराचे डाग याच्यावरती जमा होते आणि आता एकसुद्धा डाग यावरती राहिलेला नाही. तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही तुमचं बाथरूममधली जी मग असतील, पाट असतील, बकेट असतील त्या सगळ्या तुम्ही अशा पद्धतीने कितीही दिवसाचे जुने खराब झालेले बकेट वगैरे नक्कीच ह्या पद्धतीने स्वच्छ करून बघा.